गडमुडशिंगी परिसरातील शेती विभागात समाविष्ट नागरी वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या भारनियमांवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष आक्रमक झालाय। अनियोजित भारनियमन तत्काळ बंद करावं तसंच ग्राहकांवर स्मार्ट मीटरची सक्ती करू नये अशी मागणी शिवसेनेनं महावितरणकडे केली आहे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर गडमुडशिंगी उपकेंद्रावर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय। गडमुडशिंगी परिसरातील शेती विभागात समाविष्ट असलेल्या नागरी वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या भारनियमाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं महावितरणला धारेवर धरले। गेल्या काही दिवसांपासून सायंकाळी 7 ते रात्री उशिरापर्यंत वीज पुरवठा खंडित होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। अनियमित वीज पुरवठ्यामुळे नागरिक, शेतकरी, महिला, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। तसंच विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। यासोबतच ग्राहकांची लेखी पूर्वसंमती न घेता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोपही करण्यात आलाय। भारनियमन तत्काळ बंद करावं आणि स्मार्ट मीटरची सक्ती ग्राहकांवर लादू नये अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शिवसेना आपल्या स्टाईलनं गडमुडशिंगीतील महावितरण उपकेंद्रावर तीव्र जन आंदोलन उभं करेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलाय। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुका प्रमुख राहुल गिरुले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।